नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी याविषयी जाणून घेणार आहोत। जीएसटी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर। सध्या भारतीय कर प्रणाली दोन प्रकारे विभागली गेली आहे, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स। इनडायरेक्ट टॅक्समुळे आपल्याला जास्त पैसे भरावे लागतात। दुकानदाराने जेव्हा फ्रीज खरेदी केला तेव्हा त्याने त्या फ्रीजसाठी काही टॅक्स भरला होता। त्या टॅक्सची रक्कम दुकानदार आपल्याकडून वसूल करून घेतो। या प्रोसेसमुळे ग्राहकांना 25 ते 30% पर्यंत जास्त कर भरावा लागतो। जीएसटीमुळे दुहेरी कर आकारणी पद्धत बंद होणार आहे, त्यामुळे संपूर्ण भारतात एकच कर भरावा लागेल। त्यामुळे भारतभर सर्व वस्तूंची किंमत एकच असेल। जीएसटी भारतात लागू व्हावा असे सर्वात पहिल्यांदा अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी 2006 सालच्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हटले होते। आतापर्यंत 160 देशांमध्ये जीएसटी लागू आहे आणि जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे। जीएसटी भारतात लागू झाल्यानंतर सर्वात जास्त फायदा ग्राहकांना होईल, कारण त्यांना 25 ते 30% पर्यंत कर कमी भरावा लागेल। यामुळे ग्राहक वस्तूंची मागणी करतील, त्यामुळे उत्पादन वाढेल आणि त्यामुळे भारताची जीडीपी वाढण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भारताची आर्थिक प्रगती होण्याची सुद्धा शक्यता आहे। सध्याच्या कर प्रणालीप्रमाणे आपल्याला जर मोबाईल विकत घ्यायचा असेल तर त्याची किंमत भारताच्या प्रत्येक राज्यात वेगळी असेल, परंतु जीएसटी लागू झाल्यानंतर त्या मोबाईलची किंमत सर्वत्र एकच असेल। जीएसटीचे एकूण दोन प्रकार आहेत, सीजीएसटी आणि एसजीएसटी। सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स सर्व्हिसेस टॅक्स आणि एसजीएसटी म्हणजे स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स। जीएसटीचे एकूण 4 रेट्स आहेत। पहिला आहे 5%, त्यानंतर 12%, त्यानंतर तिसरा आहे 18% आणि सगळ्यात शेवटचा 28%। 5% टॅक्स 1000 रुपयाच्या आतील कपडे, 500 रुपयाच्या आतील फूटवेअर, त्यानंतर पिझ्झा, चहा, कॉफी, रेल्वे इत्यादी गोष्टींवरती लागेल। 12% टॅक्स मोबाईल, बटर, चीज, ज्यूस इत्यादी गोष्टींवरती लागेल। 18% टॅक्स बिस्किट, कॅमेरा, स्पीकर, एसी इत्यादी गोष्टींवरती लागेल। 28% टॅक्स अल्कोहोल, बीडी, चॉकलेट, डिओडरंट यांसारख्या गोष्टींवर। मल्टीप्लेक्समध्ये मूवी पाहणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे, कारण पूर्वी मूवी तिकीट्सवरती 40% टॅक्स होता आणि जीएसटी नंतर हा टॅक्स फक्त 28% होणार आहे। रेल्वे प्रवासातील जनरलचे आणि स्लीपरचे तिकीट स्वस्त होणार आहे, तर एसीचे तिकीट महाग होणार आहे। रेल्वेने सप्लाय होणारे कृषी उत्पन्न, दूध, मीठ यांवरती पूर्वीपेक्षा कमी टॅक्स लागणार आहे। जीएसटीमुळे रेल्वेला एक प्रकारे फायदाच होणार आहे। जीएसटीमुळे राज्य सरकारांचं नुकसान होऊ नये यासाठी पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांसारख्या काही गोष्टींवरती पुढील 5 वर्ष जीएसटी लागू होणार नाही। जीएसटीमुळे काही गोष्टी स्वस्त तर काही गोष्टी महाग होणार आहेत। स्वस्त गोष्टींमध्ये बिस्किट, चॉकलेट, साबण, सायकल, मेणबत्ती, चहा, कॉफी यांसारख्या दैनंदिन गरजेच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत, तर मोबाईल बिल, डीटीएच सेवा, वायफाय सेवा, शाळेची फीस, 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं, खाणं, आलिशान गाड्या यांसारख्या गोष्टी महाग होतील। या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।